डॉक्टर, एवढ्या कमी वयात किंवा वजनाच्या बाळाचे हृदयरोगाची शस्त्रक्रिया करता येऊ शकते का? साधारण 1 महिन्यापूर्वी एका सिनियर पेडियाट्रिशियनकडे एका 10-11 दिवसाच्या बाळाला लसीकरणासाठी आणण्यात आले. डॉक्टरांना प्रारंभिक हृदयाचे ठोके जास्त वाटल्यामुळे त्यांनी 2D ची तपासणी सजेस्ट केली व लसीकरण आपण इकोच्या रिपोर्ट नंतर करू असे सांगितले. 2D मध्ये बाळाचे हृदयाचे पंपिंग अतिशय कमी झाले होते व त्याला कारण होते हृदयरोगाची शरीराची मुख्य रक्तवाहिनीमधला 90% ब्लॉकेज. ज्यावेळेस हे निदान झाले त्यावेळेस बाळाचे वय फक्त 10-11 दिवस होते व वजन फक्त 2 किलो 300 ग्राम. परंतु एका लाईफ सेव्हिंग प्रोसिजरमुळे बाळाला 24 तासांच्या आत अँजिओप्लास्टीसाठी घेण्यात आले. प्रोसिजर व्यवस्थित पार पडली आणि बाळाला 24 तासांच्या आत फिडिंगही चालू करण्यात आले. पुढील 48 तासात बाळाला डिस्चार्जही करण्यात आले. आता फॉलोअपला बाळाचे वजन वाढले असून हृदयाचे पंपिंग अतिशय नॉर्मल झाले आहे व लसीकरणही सुरळीत पार पडले आहे. तात्पर्य, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गरज असल्यास अगदी नवजात शिशूंमध्ये किंवा कमी वजनाच्या बाळांमध्ये हृदयरोगाची शस्त्रक्रिया करता येऊ शकते. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपले नातेवाईक व मित्र परिवार यांच्यामध्ये शेअर करावी, जेणेकरून त्यांच्या मनातील भीतीही कमी होईल. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करण्याचे विसरू नका, कारण आम्ही यानंतर घेऊन येणार आहे 2 किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाची एक गोष्ट. धन्यवाद.